या जगाच्या पाठीवर काही ठळक प्रेम आहे, त्यात लेकीचं आणि बापाचं प्रेम आहे, ठळक प्रेम आहे. लेक म्हणती बाबा अरे लय मोठं लग्न झालं मैत्रिणीचं, 50,000ची साडी, गुलाबजाम, जेवण आणि तालुक्यातलं मोठं कार्यालय होतं. केविलवाणी चेहरा केलेला बाप, फाटक्या केशाचा बाप असा पोरीकडे बघतो, पुरीला म्हणतो बाई तुझी काय इच्छा आहे ग? पोरगी म्हणते काय नाही बाबा, आपली जशी परिस्थिती असेल तसं नाही बाई, जिल्ह्यातलं मोठं कार्यालय घेऊ, गुलाबजामचं जेवण ठेवू आणि तू म्हणशील ती साडी, हात लावशील ती साडी घेऊ. बाबा अरे काय राहिलंय तुमच्या? लई मोठं लग्न केलं बापाने, लई मोठं लग्न केलं. अरे 50,000ची साडी अंगावर, गुलाबजामचं जेवण होतं, मोठं कार्यालय होतं. पोरगी म्हणते अरे मला बाप दिसत नाही. माय म्हणते अरे तुला हळदी लागल्यापासून जेवलंच नाही म्हातारं. आणि मग ज्या वेळेस पोरगी बघायला गेली ना बापाला, आचार्याची किती द्यायची, कार्यालयवाल्याची किती द्यायची, त्यांच्या नोंदी ठेवल्या त्यांनी. आचार्याला म्हणतो साहेब एवढ्यावर 10,000 राहू द्या बरं का, 15-20 दिवस झालं ना, थोडस मला पेमेंट आलं की तुम्हाला देईन बरं का, पण कार्यालयात कुणासमोर बोलू नका, नाही तर पाहुणा रावळा नाराज होईल. काय अंत करणं आई, खरं सांगू का तुम्हाला लगेच रडता येतो, पण यांना रडता येत नाही. तुम्ही पडद्याच्या समोरचे कलाकार आहे, पण पडद्याच्या आडचा कलाकार म्हणजे बाप आहे. Download ShareChat.